अशा अण्णाभाऊ साठेला मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या आईचे नाव लालूबाई साठे। गरिबी, अवस्था, जाती आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही। त्यांनी केवळ 1.5 दिवसातच शाळा सोडली। त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। त्यांनी शिक्षण न घेता लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली। त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत। रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते। जग बदलून घालून गाव सांगून गेले माझे भीमराव। अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले ते गीत आंबेडकरांवरील ते गीत खूप गाजले। त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोच्च कादंबरीचा पुरस्कार मिळाला। अशा अण्णाभाऊ साठेंना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत।